बारामती नगर परिषद निवडणूक सार्वत्रिक 2025चं मतदान काल बारामतीमध्ये पार पडलं. तर आज बारामतीमध्ये मयोसा हायस्कूल या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. तर आपण पाहू शकता की माध्यम प्रतिनिधींसाठी LED स्क्रीन त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. दुसरीकडे बघितलं तर उमेदवार प्रतिनिधींसाठी बैठक व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून बारामतीमध्ये पोलीस कडेकोट चोख बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी प्रतिनिधी उमेदवार देखील हळूहळू गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु आता बारामती नगरपालिकेचं वर्चस्व कोणाच्या हाती लागणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण असं की बारामतीमध्ये 8 जागा बिनविरोध झाल्या असल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, तरी उर्वरित 33 जागा आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु दुसरीकडे जर बघितलं तर योगेंद्र पवारांनी देखील मोठी कंबर कसली होती. त्यामुळे बारामतीमध्ये 5 ते 7 जागा ह्या अपक्ष उमेदवार लागणार असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या थोड्याच वेळात बारामती नगरपालिकेवरती कोणाचं वर्चस्व राहणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.